नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन वाव आयडिया बघणार आहोत आणि दोन्ही पण आयडिया एकदम लवकर बनून तयार होणार आहे आणि तुम्ही एव्हरीडे यूज करू शकता। रोज तुमच्या उपयोगात येणारे आयडिया आहेत आणि फक्त एकाच आयताकृती कापडापासून आपण बनवणार आहोत। जास्त वेळ नाही लागत आणि खूप सोपे आहेत आणि पटकन बनून तयार होणार आहे। तर वाट कसली बघताय तुम्ही पण हा व्हिडिओ बघून झाले कोणकोणत्या ताईंनी बनवलं ना ते मला पुढे कमेंट करून सांगा। तर व्हिडिओ युजफुल वाटला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉइंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडिया नंबर 1 साठी बघा मी इथे एक राईस बॅग कट करून घेतलेली आहे। अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे जो कोणता कपडा अवेलेबल असेल तो अस्तरसाठी घेऊ शकता। तर याची लांबी आहे बघा 20 इंच आणि रुंदी आहे 14 इंच आणि एवढं एकच पीस आपल्याला ह्या 1 नंबरच्या आयडियासाठी लागणार आहे। 14 बाय 20 इंच आणि यावरती मेन फॅब्रिक ठेवून तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेऊ। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी यावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे। सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक। आता क्विल्ट करून तुम्हाला परत एकदा याचं माप मोजून दाखवते। तर बघा 14 इंच रुंदी आहे, म्हणजे जेवढी घेतली ती तेवढीच आहे आणि लांबी आहे 20 इंच, जेवढी घेतली ती तेवढीच आहे। आता जिकडनं आपली 14 इंच लांबी आहे ना, या साईडने आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे। तर बघा झीप पण मी इथे 14 इंचची घेतलेली आहे। झीपमध्ये मी रनर पण वळून घेतलेला आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला ही स्टिच करून घ्यायची आहे। तर रनर तुम्ही नंतर वावलं तरी पण चालेल, पण मी रनर बाहेर न काढता पण दाबटीप कशी द्यायची ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर एक पट्टी पण घेतलेली आहे मी 1 इंच रुंदीचा कपडा, म्हणजे झीप आपली अगदी फिनिशिंगमध्ये स्टिच व्हावी त्यासाठी। आणि बघा याच्यावरती दाबटीप दिली आणि आतल्या साईडने परत एक डबल फोल्ड करून ही जी पट्टी आहे ती आपण स्टिच करू। आता इकडनं दाबटीप देताना कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही, पण इकडनं जेव्हा आपण दाबटीप देऊ ना त्यावेळेस आपल्याला हे रनर बाहेर न काढता कसं द्यायचं ते तुम्हाला आत्ता समजणार आहे। तर त्यासाठी झीप आपल्याला थोडीशी वाढव घ्यावी लागते आणि रनर आहे ना आपल्याला पूर्ण मागे लोटायचं आणि इकडच्या साईडने एक टाचणी लावून घ्यायची, म्हणजे पूर्ण रनर आहे ते बाहेर निघू नये त्यासाठी मी ते डबल टाचणी लावून घेतली अशा पद्धतीने। आणि यानंतर बघा आपल्याला आता हा पार्ट आहे तो ओपन करायचा आहे आणि रनर बाहेर निघणार नाही त्यासाठी टाचणी डबल लावलेली, त्यामुळे ते अजिबात बाहेर येणार नाही आणि बाहेर न काढता पण बघा किती मस्त आणि एकदम सोप्या पद्धतीने दाबटीप पण आपल्याला मी कशी देता येईल ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे, म्हणजे डायरेक्टली मशीनवरतीच तुम्हाला शिवून दाखवते। तर बघा वाढवची पट्टी होती ना ती पण डबल फोल्ड करून स्टिच करून घेतली, ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण रनर पूर्ण बाहेर न काढताही इकडनं दाबटीप देऊन घेतली। आता या ज्या टाचण्या आहेत ना त्या कडेच्या काढून घ्यायच्या आणि हे रनर आपल्याला परत पुढे ओढून घ्यायचं आहे। तर बघा किती सिंपल आणि किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रनर बाहेर न काढता पण दाबटीप कशी द्यायची ना ते दाखवलेलं आहे। आता इकडं लावलेली टाचणी पण काढून घेतली। आता इथे आपल्याला सेंटरची अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची, झीप बरोबर सेंटरला पकडायची आणि इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। थोडी एक्स्ट्राची झीप होती ती पण मी कट केली। आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे। इकडनं ओपन होऊ नये म्हणून एक टाचणी लावली होती, पण ती तरी पण झीप ओपन झालीच होती। मग परत काही रनर मागे घ्यायचं आणि परत ती क्लोज करून घ्यायची अशा पद्धतीने। आता बघा इथे आपण जी सेंटरची मार्किंग केली तिथे हा सेंटर आणि झीपचा सेंटर मॅच करून स्टिच करून घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवा जिकडनं आपण रनर ववलं आहे तीच साईड आपण स्टिच केली, म्हणजे बॉटमची। आता शिलाईच्या पुढे आपल्याला इथे 1.5 इंच आणि कडेपासून पण 1.5 इंच, म्हणजे 1.5 बाय 1.5 इंचाचा आपल्याला बॉटमचा बेस आहे तो कट करून घ्यायचा आहे। आणि यावरती ना अगोदर आपल्याला या कडेच्या साईडने पायपिंग करून घ्यायची, म्हणजे याचे जे थ्रेड वगैरे निघत आहेत दिसत आहेत ते आपले कवर होतील। तर या पद्धतीने आपण ही पायपिंग करून घेतली। आता बॉटमचा बेस पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने, ठीक आहे। तर मी इथे तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे, त्यामुळे व्हिडिओ मोठा पण होत आहे, तर प्लीज तुम्ही तेवढं समजून घ्या। आता यावरती पण आपण पायपिंग करून घेऊ अशा पद्धतीने। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी यावरती ना पायपिंग पण करून घेतलेली आहे। आता त्यानंतर आपल्याला हा भाग आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित याचे जे बॉटमचा बेस आपण स्टिच केला आहे ना तो त्याचे कॉर्नर बाहेर काढून घेऊ या पद्धतीने। आणि वरती बघा आपला हा जो पार्ट आहे तो आपल्याला ह्याचा सेंटर आहे ना तो मी तुम्हाला मार्क करून दाखवते। तर बॅक साईडने पण एक सेंटर मार्क केला। इथे आपल्याला एक हँडल लावायची आहे। तर मी इथे 15 इंच लांबीचा शर्टचा कपडा आहे माझा हा आणि जाडमध्ये आहे, त्यामुळं मी इथे त्याच्यामध्ये काही राईस बॅग वगैरे वापरलेली नाही, कारण की तो खूप ऑलरेडी जाड आहे।
आता अशा पद्धतीने आपण हे हँडल स्टिच केलं आणि बॅक साईडने बघा आपण हे सेंटर मार्क केलं आहे ना, तर सेंटरपासून 1.5 इंच इकडे आणि 1.5 इंच तिकडे असं आपल्याला हे जे हँडल आहे ना त्याची मार्किंग करून घ्यायची आणि वरचा जो पार्ट आहे ना तो बाजूला करायचा आणि फक्त एकाच पार्टला आपल्याला हे हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. तर हँडल स्टिच करून झाले. आता त्यानंतर ही झिप बरोबर आपण जिथे मार्किंग होती सेंटरची तिथे ठेवायची आणि कडेला आहे ना अशी एक प्लेट्स आहे ती पाडून घ्यायची आहे. बघा कशी प्लेट्स पाडते ना ती व्यवस्थित बघा. तर या पद्धतीने झिप बरोबर सेंटरला जिथे मार्क आहे तिथे राहील आणि कडेला अशी एक प्लेट्स आहे ती आपल्याला पाडून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि इथे एक आपण टाचणी लावून घेऊ, व्यवस्थित सेट करून घ्यायची अगोदर. तर मी इथे एक लगेचच टाचणी पण लावून घेते कारण की ती स्टिच करण्याच्या अगोदर परत ओपन होऊ शकतं तिथला पार्ट, त्यामुळे. तर या पद्धतीने आपण ही प्लेट्स आहे ती पाडून घेतली इकडच्या साईडने. आता अशीच प्लेट्स आपल्याला या साईडने पण पाडून घ्यायची. बघा मी ते सेंटरवरती झिप ठेवली आणि कडेने हा जो पार्ट आहे तो आपल्याला जसं तिकडचा आपण आतमध्ये फोल्ड केला सेम त्याच पद्धतीने हाही पार्ट आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊ. व्यवस्थित सेट करून घ्यायचा अगोदर आणि यावरती पण आपल्याला एक टाचणी लावून घ्यायची आहे. आता जशी टाचणी लावली तशीच आपण याची स्टिचिंग करून घेऊ आणि टाचणी लावलेली पण काढून घ्यायची. आता इकडनं आपल्याला पायपिंग करून घ्यायची. तर पायपिंगसाठी परत तुम्ही इथे 1.5 ते 2 इंच रुंदीची कोणतीही पट्टी घेऊ शकता आणि ती आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही कडेला अगोदर अर्धा इंच फोल्ड करायची आणि इकडच्या साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची. आणि बेल्ट बघा आपला जसा स्टिच केला होता तसाच आहे. तर या पद्धतीने पायपिंग करून झाली. या पद्धतीने आपली जी पायपिंग आहे ती कंप्लीट करून झालेली आहे. बघा इकडच्या साईडने बेल्ट आपला असा राहणार. तुम्ही होते बेल्टवरती अशी पण टीप मारून घेऊ शकता किंवा नाही मारली तरी पण चालतं आहे. आणि बघा या पद्धतीची आपली आयडिया आहे ती बनवून तयार झालेली आहे. आता तुम्ही याच्यामध्ये ना तुमचे इनरवेअर ठेवू शकता किंवा कुठे हँग करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली युजफुल आयडिया आहे ती बनवून तयार झाली ऑर्गनायझरची. आता मी तुम्हाला अगोदर याचं रेडी माप सांगते आणि मग तुम्हाला याच्यात काय काय ठेवता येईल त्याची आयडिया देते. तर याची उंची आहे बघा 11.5 ते 12 इंच. आता इकडची रुंदी आहे 6.5 इंच आणि इथलची पण रुंदी सांगते. तर ही पण बघा 6 इंच आहे आणि बॉटमचा बेस आहे 4 इंचाचा आणि ही साईड पण बघा अशा पद्धतीची आहे. म्हणजे भरपूर सामान तुमचं याच्यामध्ये बसणार आहे. तुम्ही प्रवासामध्ये वगैरे पण हे ऑर्गनायझर आहे ते अगदी इझिली कॅरी करू शकता आणि घरामध्ये पण कुठेही हँग करून ठेवू शकता. याच्यामध्ये तुम्ही तुमचे कोणतेही असे छोटे मोठे सामान आहेत ना ते तुम्ही ठेवू शकता. आता मी इथे तुम्हाला मेकअपचं सामान ठेवून दाखवते. तुम्ही तुमच्याजवळ जे जे असेल ते ठेवू शकता. प्रवासामध्ये तुमचं काही पण ठेवण्यासाठी याचा वापर करू शकता. आता मी माझ्या हाताशी येते ते प्रोडक्ट तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवत आहे. बरीचशी जागा शिल्लक आहे. तर या पद्धतीने मी तुम्हाला याच्यामध्ये काही प्रोडक्ट ठेवून दाखवलं आहे आणि ही झिप आपण या पद्धतीने क्लोज करून घेतली. आणि इकडनं आहे ना हे हँग करण्यासाठी तुम्ही कुठेही असं भिंतीला वगैरे हँग करून ठेवू शकता. बघा या पद्धतीने. ठीक आहे. हँडल पण दिलेले आहे आपण याला. बाथरूममध्ये पण तुम्ही ना तुमचे इतर कोणतेही सामान वगैरे ठेवण्यासाठी ह्या ऑर्गनायझरचा वापर आहे तो नक्कीच करू शकता. आणि बघा किती सुंदर आणि किती युजफुल आयडिया मी तुमच्यासोबत शेअर केली आणि अगदी झटपट बनवून तयार होते. जास्त वेळ अजिबात लागत नाही. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुमच्या स्वतःसाठी किंवा बनवून विक्री करण्यासाठी पण अशा आयडिया आहेत ते नक्की ट्राय करू शकता. मी याच्यातलंच तुम्हाला एक सॉक्स ऑर्गनायझर पण थोडंसं मोठ्या साईजचं दाखवलेलं आहे. ते पण ज्या ताईंनी नसेल बघितलं ना त्यांनी नक्की सर्च करा वर्षा फॅशन सॉक्स ऑर्गनायझर. तुम्हाला हा तो व्हिडिओ मिळून जाईल सॉक्स ऑर्गनायझरचा. तर ही झाली आपली आयडिया नंबर 1. आता आपण आयडिया नंबर 2 बघूया. आणि एवढं ठेवून पण सामानात म्हणजे भरपूर स्पेस आपला शिल्लक होता. हे एकदम फिनिशिंग सहित आहे. तुम्ही हे धुवून पण आपण वापरू शकता. वॉशेबल आहे. त्यानंतर मैत्रिणींनो आयडिया नंबर 2साठी बघा मी इथे वेलवेटचा ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे. याला कपडा कमी पडत होता तर मी याला जोड पण देऊन घेतलेला आहे. मध्यभागी राईस बॅग ठेवलेली आहे आणि अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतलेला आहे. ठीक आहे. राईस बॅग ऐवजी फॉर्म शीट घेतलं तरी पण चालेल. तर याची बघा 10 बाय 10 इंचचा चौकोनी कपडा आहे. लांबी रुंदी सेम आहे. त्यावरती आपण मेन फॅब्रिक ठेवून क्विल्टिंग करून घेऊ. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी यावरती तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेलं आहे. क्विल्ट करून पण याचं जे लांबी रुंदीचं अंतर आहे ते 10 बाय 10 इंचच आहे. म्हणजे कुठेही कमी जास्त झालेलं नाही. आता कोणत्याही एका साईडने आपल्याला इकडनं झिप अटॅच करून घ्यायची. झिप पण आपल्याला 10 इंचचीच घ्यायची पण थोडीशी मी इथे वाढव घेतली 10.5 इंच घेतली कारण की याच्यामध्ये अजून आपलं रनर ववायचं बाकी आहे त्यामुळे.
तर झिपच्या रॉंग साईडने आपल्याला इथे 1 इंच रुंदीचा कोणताही कपडा घेऊ शकता तुम्ही. नॉन ओव्हनचा पट्टी घेतली ना तरी चालेल, कारण की नॉन ओव्हनचे धागे निघत नाही, त्यामुळे त्याला डबल फोल्ड करण्याची गरज पडत नाही. तर अशी कापडी जर पट्टी घेतली तर तिला आतमध्ये डबल फोल्ड करून फिनिश करून घ्यावं लागतं. तर एका साईडने आपण ही स्टिच केली. आता ह्या साईडने पण झिपच्या 1 इंच रुंदीचा कपडा घ्यायचा आहे झिपच्या रॉंग साईडने ठेवून, आणि इकडनं पण आपल्याला ही झिप आहे ती अगदी फिनिशिंगसहित स्टिच करून घ्यायची आहे. बघा झिप ओपन करून घेतली मी, आणि इकडनं पण अगोदर आपण दाबटीप देऊन घेऊ. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असतील, व्हिडिओमधलं काहीही आवडत असेल ना, तर प्लीज एक छोटंसं लाईक करत चला आणि कमेंटमध्ये रेड हार्ट आहे ना नक्की लिहा. आता यामध्ये आपण 5 नंबरचा रनर वाहून घेत आहोत. झिप पण आपली 5 नंबरचीच आहे. एकदा रनर वाहून पूर्ण बाहेर काढलं म्हणजे दोन्ही साईडनी झिप क्लोज राहिलं आणि परत रनर वाहून घेतलं. आता थोडंफार कडेला मागे पुढे पार्ट होता तो कट केला. आता त्यानंतर बघा जिकडनं आपलं हे रनर ओढल्या जात आहे म्हणजे बंद होतं आहे, तिकडनं आपल्याला एक हँडल लावायचं आहे. तर इथे मी 5 इंच रुंदी आणि 3 इंच लांबीचा परत एक वेलवेटचा कपडा घेतलेला आहे, आणि त्याचं सिम्पल आपल्याला इथे हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. जिकडनं म्हणजे झिप बंद होते ना तिकडनंच झिपच्या वरती आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर मी इथे एक सेंटरची मार्किंग करून घेतली झिप बरोबर सेंटरला पकडून, आणि बघा या झिपवरती आपण ही तयार केलेले हँडल स्टिच करून घेत आहोत. जिकडनं झिप बंद होती त्याच साईडने. आता इकडनं आपल्याला हा रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा हा पार्ट, आणि जी सेंटर मार्क केलेली होती ना तिथेच आपल्याला झिपचं सेंटर आहे तो ठेवून घ्यायचा आहे, आणि या दोन्ही कडा स्टिच करून घ्यायच्या आहेत. आणि खूप सोपी आहे मैत्रिणींनो ही पण आयडिया. दोन्ही पण आयडिया आहे ना खूप सोप्या आहेत, तुम्ही नक्की बनवू शकता आणि तुमच्या स्वतःच्या वापरात आणू शकता, आणि स्वतः बनवलेल्या आयडिया खूप म्हणजे खूप आवडतात. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दोन्ही साईडने मी पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे. आता त्यानंतर आपल्याला मेन झिप आहे ती ओपन करून घ्यायची, आणि हे पाऊच राईट साईडला टर्न करून घ्यायचे. आणि बघा किती झटपट असे आपली आयडिया नंबर 2 पण आहे ती तयार झालेली आहे. व्यवस्थित त्याचे कॉर्नर आपण बाहेर काढून घेऊ. या पद्धतीने आपली आयडिया आहे ती बनवून तयार झालेली. इथे मी एक हँडल पण दिलेलं आहे जे की आपल्याला पकडायला अगदी सोपं राहणार आहे. आता याचा अगोदर तुम्हाला शिवून तर याची रुंदी आहे बघा 5 इंच आणि लांबी आहे 8.5 इंच. 8.5 बाय 5 इंचाचा आपले हे पाऊच आहे ते बनवून तयार झाले. आता याच्यामध्ये ना तुम्ही तुमचे पेन पेन्सिल तर ठेवू शकता, त्याचबरोबर तुम्ही ना गॉगल वगैरे पण ठेवू शकता तुमचे, म्हणजे व्यवस्थित तुम्हाला जर ठेवायचं असेल याच्यामध्ये तर अगदी इझिली तुमचा गॉगल आहे तो याच्यामध्ये आरामात बसतो आहे बघा. या पद्धतीने तुम्ही तो ठेवू शकता. तसं तर पेन्सिल पाऊच म्हणून याचा वापर होतोच, आणि तुम्हाला प्रवासामध्ये पण काही ठेवायचं असेल तर त्यावेळेस पण छोटं मोठं सामान ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता. भरपूर मोठी साईज आहे, मी तरी थोडंच सामान ठेवलं आहे, पण याच्यामध्ये तुमचं भरपूर सामान आहे ते बसणार आहे. आणि याला पण आपण हँडल दिलेलं आहे जे की आपल्याला कॅरी करायला अगदीच कम्फर्टेबल आहे. तुम्ही असं बोटामध्ये पण ते ठेवून म्हणजे हँडल कॅरी करू शकता, अशा पद्धतीने आहे. तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही आपली आयडिया नंबर 2 ते पण सांगा, आणि तुम्हाला या दोन्हीमधली कोणती आयडिया सर्वात जास्त आवडली, 1 नंबरची की 2 नंबरची, ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण तुमच्या स्वतःच्या हाताने नक्कीच अशा पद्धतीच्या आयडिया बनवून स्वतःच्या वापरात आणू शकता. प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.